गुड इव्हनिंग मित्रांनो. हा व्हिडिओ 14 ऑगस्टला करतोय संध्याकाळी आणि माहिती आहे की उद्या 15 ऑगस्ट आहे, परंतु सकाळी मला वेळ मिळत नाही कारण फ्लॅग होस्टिंग आणि अनेक कार्यक्रम असतात, साहजिक आहे. परंतु मी बोलणार आहे उद्याच्या दिवसाबद्दल. 15 ऑगस्ट 2026 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून आपण भारतामध्ये साजरा करत असतो. आज मी त्याबद्दल बोलणार आहे. पहा, इतिहासामध्ये जा, आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये होतो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, एवढे सारे अनर्थ अविद्येने केले असे म्हणणारे थोर समाज सुधारक महात्मा फुले या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र लढणारे किंवा त्याची सुरुवात करणारे, इंग्रजांसोबत वेळोवेळी विरोध करणारे आपले लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक, त्यांनी केसरी व मराठा हे वर्तमानपत्र समोर आणून लोकांमध्ये जनजागृती केली, लोकांच्या मनामधला असंतोष बाहेर काढला. म्हणून त्यांना असंतोष जनक सुद्धा म्हणतात. त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रावरून नेहमी एक वाक्य समोर आणलं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. त्यांनी भन्नाट लेख त्यांच्या केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी आणि आगरकर या दोघांनी मिळून लिहिलेत. म्हणजे स्वातंत्र्य सुरुवात कधी झाली बघा. आपल्याला मिळालं 15 ऑगस्ट 1947ला, परंतु त्याचा जी पायाभरणी आहे ती 1857च्या उठावानंतर झाली. कारण 1857च्या उठावामध्ये जे जे बलिदान दिलं त्याच्या नंतर जे आग आपल्या देशामध्ये पुढे आली किंवा जे आगडोंब उडाला, लोकांना स्वातंत्र्याप्रती प्रेम निर्माण झालं, लोकांना समजलं स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य याच्यातला फरक. त्यामध्ये लोकमान्य टिळकांचा मोलाचा वाटा होता. सगळ्याच समाजवर्गांना मी नाव घेऊ शकत नाही कारण व्हिडिओ लांब होईल, तरी मी तुम्हाला एक ओरली सांगतो की खरंच स्वातंत्र्य पाडणारे किती विचारवंत होते. असंख्य नाव आहेत. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी तर अक्षरशः तरुणपणी स्वतः फासावर लटकले. स्वातंत्र्य विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर अक्षरशः इंग्रजांसाठी त्यांनी तर जहाल मार्ग पत्करून बऱ्याच वेळा त्यांनी स्वतःवर अन्याय अत्याचार सहन केला, पण स्वातंत्र्यासाठी लिहिला. त्यांनी एक बुक सुद्धा लिहिलं, स्वातंत्र्य समर नावाचं. त्या काळात जेवढे विचारवंत, जेवढे समाज सुधारक जे घडले, त्या सगळ्यांनी स्वातंत्र्याची पायाभरणी केली. आज आपण तरुण पिढी, नवयुवक पिढी स्वातंत्र्याचा पाया विसरू शकत नाही मित्रांनो, बिलकुल विसरू शकत नाही. कारण स्वातंत्र्यामध्ये या सगळ्यांनी आपल्या जीवनाचं अक्षरशः सुख, आपलं तारुण्य, आपलं कुटुंब अख्खं बलिदान केलं. आपण त्यांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. पण स्वातंत्र्य हे स्वतःचं राज्य इतकं इझी नव्हतं. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्ही मिळवणारच असे सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक. लोकांमध्ये एकी घडून आणताना त्यांनी गणपतीसारखा एक सण साजरा उत्सव सुरू केला. म्हणजे लोकांमध्ये जर विचारामध्ये परिवर्तन झालं तर सगळं काही होऊ शकतं असं म्हणणारे आमचे लोकमान्य टिळक. त्यांच्यासोबत नक्कीच जहालवादी आणि मवाळ हे दोन गट सुद्धा स्वातंत्र्यासाठी आपल्या आपल्या परीने लढलेत. त्यामध्ये आपल्या महात्मा गांधी यांचं योगदान कसं आपण नाकारू. नक्कीच महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गातून स्वातंत्र्यासाठी पायाभरणी केली. त्यांना हिंसा मान्य नव्हती आणि खरंच दोन्ही वर्ग म्हणजे जहालवादी आणि मावळवादी दोन्ही ठिकाणी अगदी योग्य होते. सुभाषचंद्र बोस जहालवादी व्यक्तिमत्व होतं, त्यांनी सुद्धा किती सैन्य उभारलं. रासबिहारी बोस अक्षर त्यांनी काय केलं. नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यांनी महानायक नावाची कादंबरी वाचली पाहिजे की त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान आपल्या लक्षात येते. आजचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 हा दिवस असा उजळला नाही. नक्कीच इंग्रजांनी भारताची जी सोन्याची लंका होती, म्हणतात ना सोने की चिडिया, त्या भारताला उद्ध्वस्त करून लुटल्या गेलं. अक्षरशः तिथून सगळी लूट केली, आपल्यावर अन्याय अत्याचार केले, बऱ्याच लोकांचं बलिदान केलं. बाबू गेनू नाव तुम्ही इतिहास ऐकलं असेल. बाबू गेनू त्यांच्या अंगावरून अक्षर ट्रक त्यांनी घातला, ट्रक. कारण ते स्वदेशीचे पुरस्कार करत होते. स्वदेशी, स्वराज्य
याचा पुरस्कार हे काळ जो आहे कुठला 1857 ते 1947 खूपच भयानक होता, खूपच अतिभयानक. म्हणून 15 ऑगस्ट आल्यानंतर आपल्या स्फूर्ती येते, आपल्या मनामध्ये विचार आपले हे होतात आणि 15 ऑगस्टच्या दिवशी आपण मागला इतिहास आणखी चांगल्या पद्धतीनं स्मरण करतो. आपल्या तरुण पिढीला, नवीन विद्यार्थ्यांना, भविष्यात येणाऱ्या लोकांना हे जे स्वराज्याचा इतिहास आहे, स्वातंत्र्याचा इतिहास आहे ते विसरू नये म्हणून आपण काय करतो, त्याच्यासमोर आदर्श करतो. सरदार वल्लभभाई पटेल, खूप नाव आहेत, मी माझ्या छोट्याशा भाषणामध्ये घेऊ शकत नाही, एवढे नाव आहेत. सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधीजी, गोपाळ गणेश आगरकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले. गुलामगिरी नावाचं पुस्तक किती फेमस आहे, गुलाम कोणाला म्हणावं त्यामध्ये व्याख्या आहे. म्हणजे कोणी लेखीने लढले तर कोणी प्रत्यक्ष ग्राउंडवर लढले, पण जरूर लढले. स्वातंत्र्यासाठी या सगळ्यांनी बलिदान दिलं. म्हणून मित्रांनो, 15 ऑगस्ट 2026 जेव्हा हे दिवस येतो, हा 80वा आपला स्वातंत्र्य दिवस आहे. आपला जन्मही नव्हता, माझाही जन्म नव्हता, मान्य आहे, परंतु त्या काळातला इतिहास वाचताना ते समोरचं चित्र समोर येतं की त्या काळात खरंच किती यातना झाल्या असतील. ऑगस्ट क्रांती किती फेमस झाली होती. इंग्रजी बरेचसे गव्हर्नरांनी इतका अन्याय केला. जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकतं? जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये अक्षरशः 13 एप्रिलला जवळपास अक्षर दरवाजा बंद करून जनरल डायरनं भारतीय लोकांवरती गोळ्यांचा बेसुमार मारा केला होता आणि कितीतरी लोक मेले होते. त्या ठिकाणची माती लाल झाली होती, अक्षर त्या ठिकाणी विहिरी होत्या, त्या विहिरीतलं पाणी लाल झालं होतं. आणि त्या ठिकाणी भगतसिंग नावाच्या एका व्यक्तीने शपथ घेतली होती की मी याचा बदला घेईन. म्हणजे तरुण पिढी अशी घडली नाही. आणि खरंच आपणही तरुण आहोत. आपल्याला देशात जर घडवायचं असेल तर आपल्या पाठीमागे जे आदर्श आहेत ते आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून म्हणतात ना, जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. इतिहासाचं अवलोकन का झालं पाहिजे? कारण इतिहास आपल्याला विसरायचा नाहीये, तर इतिहास घडवायचा आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष कोणाशी लढायचं नाही, नो डाऊट्स. आपल्याला आपल्या विचारांशी लढायचं आहे. आता आपल्याला डायरेक्टली ग्राउंडवर जायचंच नाही. आता कोणीच भारताशी लढू शकत नाही, कारण भारत एवढा सामर्थ्यशाली बनलेला आहे. भारत आज ॲटॉमिक बॉम्ब कंट्री आहे, आपल्याला अणुबॉम्ब आहेत. आपण सगळ्याच गोष्टी संपन्न आहोत. जर एक बाजू विचार केला तर आहेत अडचणी, आहेत समस्या आहेत, आपण सॉल्व्ह करू, आपण त्याच्या काहीतरी पर्याय काढू सगळे मिळून. परंतु आपला अंतर्गत प्रश्न आहे, आपल्यावर इतर देश आता बिलकुल आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत किंवा पारतंत्र्यात देऊ शकत नाहीत, कारण कोणाची हिंमत नाही. आता आपण पहिल्या 5 मध्ये आपलं स्थान आहे आणि याला बांधून ठेवणारे आपल्यामध्ये असंख्य मतभेद, आपले मनभेद आहेत, परंतु आपण एक भारत म्हणून एका विविध नटलेल्या एकत्र एक देशात एकता आपल्यामध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोण विसरू शकतं? मी तर असंख्य सिरियल सुरू केली संविधानाची. तर बाबासाहेब राज्यघटना, या राज्यघटनेने आपला देश बांधून आहे. कोणीही देश आपल्या देशाला विभक्त करू शकणार नाही. म्हणून 15 ऑगस्ट 1946, 15 ऑगस्ट 2026 जे 80 वर्षाचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात, पण त्याच्या पाठीमाग पलीकडला 50 ते 100 वर्षाचा कालावधी आहे. म्हणून मित्रांनो, आपण भारतीय म्हणून आपल्याला काय करायचं आहे? जसं आपण आपल्या सरकारला अधिकार मागतो, फंडामेंटल ड्युटी मागतो, तसं आपल्या ड्युटी सुद्धा आहेत, आपलं कर्तव्य सुद्धा आहे. फुल नाही फुलाची पाकळी आपण आपल्या देशाच्या विकासामध्ये हातभार लावू. मी शिक्षक म्हणून मी विद्यार्थी घडवावं, पण डॉक्टर म्हणून एखादा जीव वाचवावा, पोलीस म्हणून लोकांची सेवा करावी, सैनिक म्हणून आपल्या भारत मातेचं संरक्षण करावं, नेते म्हणून, नेते मंडळी म्हणून आपण देशाच्या सुखसुविधा बनवून आपल्यामध्ये डेव्हलपमेंट करावं, लोकांच्या सुविधा करून तरुण लोकांना संधी द्यावी. म्हणजे आपण आपल्या ड्युटीज जर चांगल्या पद्धतीने केल्या तर आपण आपले अधिकार सुद्धा आपल्याला ऑलरेडी मिळतील. म्हणून मित्रांनो, 15 ऑगस्ट या दिवसात एकच औचित्य सांगतो की आपल्याला स्वातंत्र्य असं सहजासहजी मिळालं का? अजिबात नाही. बलिदानाच्या वाटा आहेत. बलिदान म्हणजे बलिदानच आहे. भरपूर लोकांचं यामध्ये
वेगळ्या मार्गाने बलिदान आहे. त्यांचं बलिदान आपण कुणीच वाया जाऊ देणार नाही, हे आपण 15 ऑगस्टच्या दिवशी शपथ घेऊ शकतो. आज कदाचित जेव्हा आता उद्या सकाळी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर भाषण देतात, तर ते भाषण एक मोलाचं असतं. अजून एक आपल्या आज घडलं की वंदे मातरम आता दर त्याच्यामध्ये सक्ती केली जाणार आहे भविष्यात, उद्याही म्हटलं जाईल. मी आज एक पूर्वसंध्येला तुम्हाला स्पीच देतो, याचं कारण तर उद्या मला सकाळी वेळ मिळणार नाही. मला एवढंच म्हणायचंय, भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. हे एवढं क्षेत्रफळामध्ये आता कोणीही अक्षरशः चीन सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही, एवढा मला माझा विश्वास आहे. मला सुद्धा आहे, प्रत्येक भारतीयांना सुद्धा आहे, आणि भारताच्या प्राईम मिनिस्टर सुद्धा आहे, सगळ्यांना आहे. कारण भारताचे लोक सगळे मधून एक आहेत. धर्मभेद, जातीभेद, मनभेद यामध्ये आपल्यामध्ये भरपूर असतील. आपण वेगळ्या जातीचे आहोत, वेगळ्या धर्माचे आहोत, पण मनाने एकच आहोत, भारतीय. वी आर इंडियन. आय एम इंडियन. आय एम इंडियन. वी आर इंडियन. म्हणून आपल्यामध्ये किती हे उणिवा असतील तरी आपल्याला लढायचं आहे. किती आपल्यामध्ये अपप्रवृत्ती असतील त्याला बदलायचं आहे, विचारानं बदलायचं आहे, आणि तरुण पिढीला योग्य मार्गावर घेऊन त्यांना उच्च शिक्षण द्यायचं आहे. आणि पहिल्या 1 मध्ये 2 मध्ये जगामध्ये भारताचं नाव कसं येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. बिलकुल आपण समाधानी नाही. नक्कीच असंख्य समस्या आहेत. भारतामधला प्रत्येक व्यक्ती दररोज आजही 40% लोक भारतामध्ये उपाशी झोपतात. त्यांना एक वेळेस जेवण मिळतं, त्या लोकांना आपल्याला अन्न प्रोव्हाइड करायचं आहे. मग त्यांना अन्न प्रोव्हाइड करायचं असेल तर आपल्याला शेतकरी सबल झाला पाहिजे. आपल्याला चांगलं शिक्षण द्यायचं आहे. मग शिक्षण चांगलं द्यायचं असेल तर आपल्याला शिक्षक चांगला घडला पाहिजे. शिक्षक आपले निर्माण करायचे आहेत. आपल्याला वैज्ञानिक बनवायचे, सायंटिस्ट बनवायचे आहेत. तर सायंटिस्ट बनवायचे असतील तर आपला बेसिक फंडामेंटल राईट आहे शिक्षण. जे 21A मध्ये दिलं ना तुम्हाला 6 फ्रीडम, तर ते जर द्यायचे असतील तुम्हाला चांगले शिक्षण पॉलिसी तयार करायची आहे. आणि आपले सगळे सरकार, कुठले सरकार असो, ते सरकार योग्य मार्गावर आहेत. आपण बरोबर ते हळूहळू, प्रगती एकदाच होत नाही, प्रगतीमध्ये बरोबर डेव्हलपमेंट चालू आहे. म्हणून कोणालाच दोष द्यायचा नाही. सगळे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतील. पूर्वी काँग्रेसने पण खूप छान प्रयत्न केला, आता मोदी गव्हर्नमेंट चांगला प्रयत्न करते. सगळ्यांनी खूप चांगला प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून आपण लोक म्हणून, आपण सिटिझनशिप ऑफ इंडिया म्हणून आपल्याला सुद्धा आपला वाटा खारीचा, फुलाची पाकळीचा त्यामध्ये हातभार लावायचा आहे. एवढंच आपल्याला 15 ऑगस्टच्या संदर्भात मी सांगू शकतो. भारतावर 3 युद्ध लादली स्वातंत्र्यानंतर. 1962 भारत पाकिस्तान चीन, 1971 भारत बांगलादेश, आणि 1999 भारत पाकिस्तान. या 3 युद्धामध्ये भारत चीन मध्ये आपला पराभव झाला थोडासा, कारण आपण तेवढं कॅपेबल नव्हतो. पण बाकीच्या 2 युद्धामध्ये आपण जिंकलो. पण 1962 ला आपला पराभव झाल्यानंतर सुद्धा आपण पुढे लढलो, उभं राहिलो. आज विचार करा, स्वातंत्र्य भारतामध्ये इस्रो नावाची संघटना आहे, संस्था आहे, किती सुंदर संस्था आहे, किती वैज्ञानिक तयार करते ती. आज टाटा, जहांगीर टाटा, होमी बाबा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, कोण विसरते या लोकांना. या लोकांनी भारताच्या भविष्याचा 500 ने हजारो वर्षाचा पाया रचलेला आहे. आपण तेवढे महान बनू शकत नाही, मान्य आहे. परंतु आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या ठिकाणी फुल आणि फुलाची पाकळी इमानदारीने काम करायचं, बस खतम. प्रामाणिकपणा ठेवा, इमानदारी ठेवा, तरी या देशाचं विकासामध्ये आपला अप्रत्यक्षरित्या हातभार असेल. भारतामध्ये जर प्रगतीच बघितली असेल, IIT असतील, किती मोठमोठे कॉलेज तयार झालेत. आरोग्य सेवा किती सुंदररित्या डेव्हलप झाल्या आहेत. आपल्या देशामध्ये असं कुठलाही आता हॉस्पिटल शिल्लक नाही, म्हणजे टॉप 10 मध्ये आहेत, की कुठलाही इलाज होऊ शकतो. म्हणजे कॅन्सर, HIV, कुठले एवढे तज्ञ डॉक्टर तयार झाले आहेत. ओनली बाहेर देशाचे डॉक्टर्स म्हणजे पेशंट्स भारतामध्ये येत आहेत, आणि त्यांना आपण काय करतोय, सेवा देतोय. कित्येक भारतीय चांगले आपले शिक्षण घेऊन अमेरिकेत जाऊन मस्त रोजगार तयार केला त्यांनी, तिथे जाऊन आपलं अस्तित्व तयार केलं. आपल्या ज्या कंपन्या आहेत ज्या पुढे आल्यात त्यांनी सुद्धा देशाच्या विकासात हातभार लावला. जमशेदजी टाटा यांना कोण विसरते, रतन टाटा यांना कोण विसरते.
या लोकांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीनं भारतीय विकासामध्ये हातभार लावलेला आहे. शेतकरी जो पुढे येत नाही, म्हणतात ना लाल बहादूर शास्त्री यांचं एक नाव होतं जय जवान जय किसान, तर त्यांनी जवान आणि किसान या दोघांच्यावर भारत उभा आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन अटल बिहारी वाजपेयी यांनी एक घोषवाक्य केलं, जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. आपण विज्ञानाची कास धरली आता, म्हणजे आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपली वाटचाल चालू आहे मित्रांनो. म्हणून 15 ऑगस्ट जेव्हा जेव्हा येते किंवा 26 जानेवारी जेव्हा जेव्हा येते ना, तेव्हा भाषणच नाही, आपण कृतीशील राहिलं पाहिजे, आपण मेहनत केली पाहिजे. आणि आपल्यामध्ये कितीही मतभेद असतात, वैचारिक मतभेद असतील, परंतु जेव्हा देश म्हणून येतो तेव्हा आपला भारत सगळी म्हणून आपण एक मुठ्ठी उभं राहू. आणि हीच माझी अपेक्षा आहे. मी स्वतः काय योगदान देतो प्रत्यक्ष मला माहिती आहे, तुम्ही काय योगदान तुम्हाला माहिती आहे. आपण सगळे इमानदारीने काम करू, ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करू, उत्कृष्ट काम करू, पद्धतशीर काम करू आणि या देशाचं नाव कसं होईल यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. सर्व माझ्या युट्यूब चॅनलच्या जे कोणी फॉलोअर्स आहेत, बाकी न असणारे सुद्धा, की मला तुम्हाला सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये 15 ऑगस्टच्या शुभेच्छा. आणि आज आपण एकच शपथ घेऊ, आपल्या देशाचं संरक्षण करू, आपल्या सरकारी मालमत्तेचं संरक्षण करू, आपण झाडं लावू, आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत ते अधिकार आपण सरकारला मागू जरूर, परंतु त्याचबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे मार्ग तत्वे, जे आपल्या ड्युटीज आहेत ते आपण पूर्ण करू. कलम 51A मध्ये दिलेल्या कलम्स आहेत की आपल्या ड्युटीज काय असल्या पाहिजेत, त्या सगळ्याचं कर्तव्य पूर्ण करू आणि आपल्या देशाच्या हातभारामध्ये वाट आपलं कसं हे राहील त्यासाठी प्रयत्न करू. एवढंच मी अपेक्षा करतो, आशा करतो. माझ्याकडून जेवढं मी तेवढा प्रयत्न करीन आणि तुम्ही सुद्धा कराल अशी अपेक्षा ठेवून, भारताचं अस्तित्व पुढील हजारो वर्ष मिटणार नाही, कोणीच मिटू शकत नाही. अजून आपण पॉवरफुल बनवू, आपली लोकशाही अजून स्ट्रॉंग करू, डेमोक्रेसी स्ट्रॉंग करू, आपल्या संविधानाला वाचू. अशा असंख्य प्रश्न करत असताना एवढ्याच तरुण जे लोक आहेत किंवा मी आहे, या सगळ्यांना आपण एकच शपथ घेऊ की देशाचं अस्तित्व टिकून आम्ही राहू अथवा न राहू, आपलं आयुष्य जास्त काळ नाही, पण पुढच्या जनरेशनला आपलं जे वारसा आहे ते तसाच पुढे सुपूर्द करू, एवढीच मी शपथ घेऊन मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय विज्ञान. थँक्यू.